नामदार की जो सोनू यादव है, जो गीता जैन के फेसबुक के इस पे वो उसके गोदी में बैठा है, तो ऑफिशियली उसी ने बोला होगा, गीता जैन जी ने बोला होगा कि वीडियो वायरल करो। और जो दीपक ठाकुर है वो मेरे मालूमात के हिसाब से रवि व्यास के साथ रहता है हमेशा, उसने बोला होगा। तो ये सब इंक्वायरी पुलिस करने वाली है, वो जो कुछ है वो तो आगे आने वाला है। का महिलाचं सन्मानाचं बोलतीये, तेच मला काय सांगते की सोनू यादव त्यांच्या मांडीवर बसले। मग तुम्ही बोलताना भान ठेवलंय का? तुम्ही बोलताना जरा पण भान ठेवलंय का? तुम्ही ज्यासाठी तिथे जाताय ते तुम्ही काय साध्य करता? हे जे 2 दिवसांनी व्हिडिओचा जे इश्यू चाललाय आणि पोलीस स्टेशन मध्ये जे आज घटना घडली काल, तर त्यासाठी बरेच पत्रकारांचे फोन मला आले आणि मला असं वाटलं की प्रत्येकांना वेगवेगळी बाईट देण्यापेक्षा आपण एखादा सगळ्यांना एकत्र बोलवून त्यांच्या मनात काय आहे ते विचारून आपण त्याचा जाब द्यायचा। हे घटना जे घडली काल रात्री एक FIR झाली आणि FIR करताना तिथे जे महिला नगरसेविका, माजी नगरसेविका होती, त्यांनी असं सांगितलं की हे गीता जैन आणि रवि व्यासच्या सांगण्यावरून झालंय। रवि व्यासचा पार्ट आहे, तुम्ही त्यांना विचारा, पण मी असलं कुठलेही मी इंटरेस्ट घेतलंही नव्हतं आणि हे घटना झाली त्याआधी मी व्हिडिओही बघितलं नव्हतं। दुसरं, हे जे घटना झाली ते मूळ कारण शोधा, ज्यांनी हे व्हिडिओ शूट केलाय, ज्यांनी व्हायरल इथपर्यंत पोहोचवलाय। कारण ज्यांच्यावर FIR झाली आहे ते कधीच गोवामध्ये प्रेझेंट नव्हते, ते इथेच होते आणि सोनू यादवची ते ग्वाही मी देऊ शकते। 2 दिवस तो माझ्या बरोबर इथे माझ्या कार्यालयात होता, माझं काही ना काही काम होतं म्हणून, तर तो गोव्यात गेला नव्हता, म्हणजे व्हिडिओ त्यांनी शूट केलं नव्हतं। जे व्हिडिओ इथे आला त्याला त्यांनी काहीच मस्ती मॉर्फिंग काहीच केलेलं नाहीये, छेडछाड केलेली नाहीये, अश्लीलता टाकलेली नाहीये। जे व्हिडिओ आला तेच व्हिडिओ त्यांनी दाखवलं। पण मला असं वाटलं कुठेतरी कुणाला एक गिल्ट फिलिंग असावं की मी जे केलंय ते चुकीचं केलंय, मग काय करायचं, तर काही नगरसेविकांना पोलीस स्टेशनला पाठवायचं, दबाव आणायचं आणि काही 2 नाव द्यायचं आणि मी जे केलंय ते किती खोटं केलंय तिथे लोकांना माहीत पडू, म्हणजे त्याच्यावर लक्ष जाऊ देऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं कारभार आहे। निर्दोषावर FIR केली आहे। पोलिसांना जर FIR करायची होती तर सगळ्यात पहिला नाव ज्यांनी व्हिडिओ शूट केला, भले ते अनोळखी असो, ते टाकायला पाहिजे होता। मूळ काय आहे, पहिले ज्यांनी ते बनवलं अनोळखी व्यक्तीवर तुम्ही पहिले करा, मग ज्यांनी व्हायरल केला आणि जवळजवळ मला वाटतं हजारो लोकांनी ते व्हायरल केला, फक्त हेच 2 नाव का? मलाही 10-15 माणसांनी ते पाठवलंय, मग त्यांचे नाव FIR मध्ये का नाहीये? बस मला तेवढंच विचारायचं आहे। आणि हे जे टॅक्टिक आहे का कुठेतरी आपले एकतर मग ते घाई गडबडीत परत यायचं कुठे गेलेले असेल तिथून आणि मग काही नगरसेविकांना तिथे पाठवायचं, साथी नगरसेवकांना, मग दबाव आणायचा आणि पोलिसला काही ना काही करायला लावायचं, जेणेकरून पूर्ण जगाचं लक्ष तिथे केंद्रित असू दे आणि मी जे खोटं केलंय ते बघू नाही दे। हे जे वृत्ती ज्या माणसाची आहे त्याचा पण मी निषेध करते। बघा, मला स्वतःला 10-15 माणसांनी पाठवलंय, मला तर नाव पण आठवण नाहीये, तसंच कोणीतरी पाठवलं असेल, नाही मी विचारलं नाही, कारण हा खूप कॉमन आहे आणि सगळ्यांकडे पोचलंच आहे कॉमनली, तर मी काय असं विचारायचं असं काय मला इम्पॉर्टंट वाटलं नाही। महिलाचा सन्मान मी करते, मी परत तेच सांगते, जे आरोप करतात त्यांना विचारा तुम्ही किती महिलाचा अपमान केलाय आतापर्यंत ते। मग ते 15 पासून मी एक घटना जर सांगितली ना तर त्यांना असं वाटणार, अरे बाबा खरंच मी हे सगळं केलंय आणि त्यांना माहित आहे मी अपमानच करत आलोय आतापर्यंत, त्यांनी बोलू नये महिलाचा सन्मान। आणि जे महिला नगरसेविका महिलाच्या सन्मानाचं बोलतीये, तेच मला काय सांगते की सोनू यादव त्यांच्या मांडीवर बसले। मग तुम्ही बोलताना भान ठेवलंय का? तुम्ही बोलताना जरा पण भान ठेवलंय का? तुम्ही ज्यासाठी तिथे जाताय ते तुम्ही काय साध्य करता? सगळं नगरसेविका आलेली आहे, त्याचा एक व्हिडिओ आणि धरमचं नाव घेऊन मेहता साहेबचा फोटो टाकून एक वेगळं दिशाभूल करून आमचं ते ऍडव्हर्टाइज म्हणून सोशल मीडियावरती टाकलेलं आहे। हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या साहेब, तो विषय 2 दिवसांनी साहेब आम्ही गोव्याला गेलेलो, तो 2 दिवस अगोदरचा तो व्हिडिओ आहे आणि त्यांनी इकडे तो व्हायरल करताना एकादशीच्या दिवशीचा तो व्हायरल केला, म्हणजे हिंदू लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या गेल्या। बरोबर आहे, ते दोन्ही जॉईन त्यांनी नाही करायला पाहिजे होता। और क्या नहीं, एक अच्छी चीज बनी है मीरा भाईंदर, सब तारीफ नहीं करेंगे, वो तारीफ करने का काम नहीं है कितना अच्छा हुआ है मीरा भाईंदर में, वो नहीं देखना है उनको ये देखना है कि बाकी सब गलत क्या हो रहा है, गलत की तरफ पहले जाते हैं ये लोग। गलत कोई नहीं है, सबकी अपनी पर्सनल लाइफ है, गलत नहीं, उनकी नजर में क्या दिखा रहे लोगों को गलत करके, क्योंकि उनकी नजर अच्छी नहीं है, उनकी नजर अच्छी नहीं है, गंदा ही हो रहा है।
तुम्ही ऍक्शन घ्या लवकर, नाही तर आम्हाला काहीतरी करायला लागेल. त्यांनी जॉईन केलं टार्गेट करायचं त्यांचे ते गेले ना. हो सर तरुण जी थोड़ा सा पीछे थोड़ा सा तो मनुष्य पदाधिकारी कहाँ पर आए हैं और क्या कारण है यहाँ पर? हम नवगर पुलिस स्टेशन में आए हैं। हम सब नगर सेविका नगर सेवक मिलके गोवा गए थे। आने वाले इलेक्शन में थोड़ा मंथन करना था, इसलिए हम गोवा गए थे। 15 तारीख को हम गए थे और 17 को एकादशी के दिन हम रिटर्न आ गए। लेकिन दो आदमी जो है, एक है दीपक ठाकुर और सोनू यादव, इन्होंने हमारे वहाँ के जब हम पर्सनल एंजॉय कर रहे थे तो उन्होंने वो फोटो वीडियो वायरल कर दिया। किसी भी आदमी को किसी लेडीज का प्राइवेट फोटो या उनका अपना खुद का फोटो वायरल करने का अधिकार है क्या? दूसरी बात यह है कि हम एकादशी के दिन यहाँ आए हैं और विट्ठल को मानने वाले हम सब लोग हैं, सब लेडीज लोगों का उस दिन फास्ट भी था। लेकिन इसने क्या किया, हम गोवा का जो ट्रिप था वो फोटो ये विट्ठल मंदिर का जो वहाँ प्रतीक बनाया है, प्रतिकृति बनाया, उसमें ज्वाइन करके हमारे विट्ठल जी के साथ वो जोड़ा गया है। इसलिए हम सबकी भावना को ठेस लगी है, हिंदुत्व की भावना को उन्होंने ठेस दी है। ऐसे लोगों के ऊपर FIR होनी चाहिए। ऐसे लोगों के ऊपर मैं तो बोलूंगी बीच चौराहे पे उनको मारना चाहिए लेडीज लोग ने। तो आज आप यहाँ पर पुलिस स्टेशन में आए तो क्या आप लोगों ने मांग की और पुलिस से आपको क्या रिस्पांस मिला? हमने यहाँ ये मांग की है कि जो दीपक ठाकुर जो है ऑलरेडी यहाँ पे तड़ीपार, उसका यहाँ पे तड़ीपार का उसके पास वारंट है, उसने स्टे लिया है। ऐसा क्रिमिनल माइंड का आदमी उसको यहाँ पे बुलाए। सोनू यादव जो है उसने भी ये वायरल किया वीडियो, उसको भी यहाँ बुलाए, हम लोग से माफी मंगाए, उसके बाद उनके ऊपर FIR हो जाए। दीपक ठाकुर और सोनू यादव क्या ये आपके साथ गोवा गए थे? नहीं गए थे। तो ये वीडियो उनके पास कहाँ तक पहुँचा? कहाँ तक पहुँचा हमारी, देखो हम वो इंक्वायरी पुलिस करेगी ही, लेकिन हम पर्सनल हिसाब से गए हैं। फोटो यहाँ से वहाँ गए क्या, कहाँ से कहाँ गए, वो बात तो बाजू में रहेगी। लेकिन उसने ये फोटो वायरल करनी चाहिए क्या? करनी चाहिए, उसको अधिकार है क्या? वो क्या रिश्तेदार तो नहीं है हमारा कि वो हमारे फोटो वायरल करे? उसको अधिकार किसने दिया? प्रश्न ये है कि अगर इन दोनों ने वीडियो वायरल किया तो इन तक वीडियो पहुँचाया किसने? ये भी तो एक वो तो अलग महिलाओं का इसका मतलब आप कह रहे हैं हम हमारे घर पे भेजेंगे, कहाँ पे? सही, आप इसका मतलब ये होगा कि महिलाओं का जो उनके प्राइवेट ड्रेस में स्विमिंग कर रहे थे, नाच रहे थे, वो वीडियो वायरल करना सही है? मतलब आप ये कह रहे हैं कि इससे संबंधित जो भी सभी पे कार्रवाई होनी चाहिए। होनी चाहिए, सब पे कार्रवाई होनी चाहिए।